नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओद्वारे वैशाख शुद्ध दशमी श्री क्षेत्र कुमशी येथे गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जे विश्वदर्शन दिलं ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती पालखी सोहळा पाहायला मिळणार आहे. मी बऱ्याच भाविकांना सांगितलं होतं की मला चांगल्यापैकी फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा, परंतु सांगणं, ऐकणं आणि कृती करणं यामध्ये फार मोठा फरक आढळतो. मी स्वतः गेलो नव्हतो, मला जायची इच्छा होती, पण मी नाशिकला असल्यामुळं जाणं झालं नाही. परंतु तिथं सोहळा कसा असतो तो बघण्यासारखा आहे. गर्दी नसती, एक चांगलं दर्शन द्यावं अशी इच्छा होती, परंतु ते जमलं नाही. योगायोगाने श्रीपाद ट्रॅव्हल्स पुणे, आरती कुलकर्णी, संजूत कुलकर्णी यांचा एक ग्रुप तिथं गेला होता. त्यांच्याकडून जे थोडं उपलब्ध झालं आहे ते या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेलं आहे. अत्यंत अभूतपूर्व सोहळा असा हा पाहायला मिळतो. उन्हाचे चटके बसतात, कुणी पायात चप्पल घालत नाही, बूट घालत नाही, परंतु साधारण एक 500-600 मीटर अंतर चालत यावं लागतं. लोक येतात आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतात. गुरुचरित्र अध्याय नंबर 24 ते 29 हे घडलेलं आहे. ते त्या अध्यायामध्ये नमूद केलेलं आहे. गाणगापूरहून सकाळी पालखी निघते. त्या पालखीमध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्रिविक्रम भारती कुमशी या ग्रामी असल्यामुळे त्याला दर्शन देण्यासाठी येतात. त्याच्या अलीकडं, नदीच्या पलीकडं कुकळी नावाचं गाव आहे. त्या गावात नृसिंह सरस्वती महाराजांना तहान लागते. त्यावेळी ते भक्तांना सांगतात की मला ताक मिळालं तर बरं होईल. त्या ताकाची त्यावेळी सोय झाली आणि आजही त्या गावामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांना ताकाचा नैवेद्य दाखवला जातो. ताकाची महती अगाध आहे. आपण मनुष्य जीवनात असूनसुद्धा ताकाचं महत्त्व जाणून घेत नाही. आपण ताक पीत नाही, देवाला दाखवणं तर लांब राहिलं, परंतु नियमित जर ताक सेवन केलं तर तुमचं आरोग्य फार चांगलं राहील. त्यातल्या त्यात 1 किंवा 2 दिवस पूर्णपणे ताकावर जर राहिलं तर तुम्हाला भविष्यामध्ये अनेक आजार येणार नाहीत, आहे ते आजार निघून जातील. हे देवाचा प्रसाद म्हणून जर आपण केलं तर आपल्या आरोग्याला फार सोयीस्कर आहे. पण लोकांचा जोर फक्त नारळ, हार, पेढे, कुठले तरी पेढे आणायचे, बाजारातला प्रसाद आणायचा, देवाला दाखवायचा, ही रीत आहे, दाखवण्याची रीत आहे म्हणून दाखवतात. त्यात मनोभाव नसतो. परंतु माझी भाविकांना विनंती आहे की आपण 1 महिना तरी हा ताकाचा प्रयोग करा. त्यात मिऱ्याची पावडर, ओवा, आलं, मठ्ठ्यासारखं जर करून पिलं तर खरोखर तुमचे भविष्यामध्ये लाखो रुपये वाचतील आणि तुमच्या शरीराला इजा होणार नाही. असे उत्सव वगैरे का साजरे करायचे असतात? गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळतात आणि आपल्या कुटुंबाला हे फायदेशीर असतं. त्रिविक्रम भारती ज्यावेळेस महाराजांची वाट पाहत होता, महाराज त्या नदीच्या किनारी आले आणि पाण्यावरून महाराज अलीकडच्या किनाऱ्यावर चालत आले. आज जो पालखी सोहळा आपण पाहणार आहोत की पाण्यामध्ये कृष्ण आणि जो भीमेचा संगम आहे त्या नदीमध्ये आपल्याला पालखी दिसते. त्या पालखीत बसून महाराज आले. अलीकडच्या बाजूला पालखी आल्यानंतर भाविकांनी उचलून आणली आणि मंदिरात ती पालखी ठेवली जाते. विश्वदर्शनच्या पादुका उमटलेल्या इतिहासातील ज्या पादुका आहेत त्या फक्त कुमशी या गावी आहेत. अक्कलकोटहून जेव्हा आपण गाणगापूरला जातो तर वाटेमध्ये अफजलपूर नावाचं गाव आहे. अफजलपूरला आल्यानंतर तिथं बसवेश्वरांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याला वळसा मारून उजव्या हाताला गाडी वळवल्यानंतर 3-4 किलोमीटरवर भीमा नदी आहे आणि भीमा नदीचा पूर संपल्या डाव्या हाताला एक वळण आहे आणि आत गाडी वळाल्यानंतर पुढे एक 100 फुटावर श्री क्षेत्र कुमसगी, कन्नड नाव कुमसगी, मराठी नाव कुमशी, त्या कुमसगी गावात तुम्ही अरुंद रस्त्याने साधारण एक 15 मिनटात पोचता. नदी किनारा आहे. तिथं त्रिविक्रम भारतीच्या पिढीतील रघुनाथ भट्ट पुजारी आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यांची मुलं आलेल्या भावकांची अतिशय उत्तम सेवा करतात. पारायण, ध्यान वगैरे करण्यासाठी जागा अतिशय उत्तम आहे. अतिशय शांतता आहे.
आपण भविष्यात केव्हा तरी जा आणि इथं काहीतरी सरळ हाताने मदत करा. कारण मागच्या 1-2 वेळेला संपूर्ण पावसाने लाखो रुपयाचं नुकसान झालं, परंतु हे पती पत्नी डगमगले नाहीत आणि त्यांनी पुन्हा ते सगळं विश्व उभं केलेलं आहे. आपल्या परीने आपण सहकार्य करतोच, करायलाच पाहिजे. भाविकांनीसुद्धा सहकार्य करावं. तर त्रिविक्रम भारतीला जे दर्शन दिलं आणि विशेष म्हणजे त्या पादुका उमटलेल्या आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गुप्त झाले आणि रिकामी पालखी गाणगापूरला गेली. म्हणजे आजही ते गुप्त रूपाने आहेत आणि गाणगापूरला सुद्धा परत नंतर ते प्रगटले आणि तिथंसुद्धा नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. अत्यंत पवित्र, अनेकांना माहीत नसलेलं हे स्थान आहे. परंतु एकदा आनंद घेतल्याशिवाय आपल्याला गुरुची महती कळणार नाही. लोकांना यात्रा करताना सहज आणि लक्झरी सेवा हव्या असतात, अशा सेवा काही वेळा मिळत नाही. आज योगायोगाने श्रीपाद ट्रॅव्हलचा ग्रुप गेला होता, त्यांच्याकडून जे थोडंफार मिळालं त्यामुळं आपल्याला दर्शनाचा लाभ होतो, ही जमेची बाजू आहे. कदाचित पुढील वेळी मी जाण्याचा प्रयत्न करीन, कारण माझ्या डोक्यात जे असतं, मी ज्या पद्धतीने शूटिंग काढून भाविकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांना ते जमल असं नाही. काही वेळा त्यांच्याकडून विसरलं पण असेल, परंतु माझी इच्छा होती की चांगल्या प्रकारे आपण दाखवावं. पण जे आहे त्या पादुका, मंदिर, नृसिंह सरस्वती महाराजांचं आगमन या गोष्टी जरी भाविकांना या व्हिडिओद्वारे कळाल्या तरी त्यांना बरं वाटेल. थोडा उशीर झाला आहे, कामाच्या व्यापामुळे आज करू उद्या करू सगळं जमवाजमवी, त्यामुळं उशीर झाला असला तरी माझी भावना आहे की विश्वदर्शनच्या पादुकांचं दर्शन व्हावं, त्याचं दर्शन घ्यावं आणि नृसिंह सरस्वती महाराजांना प्रार्थना करावी. तुम्ही कुमशीला प्रगट झाला, तिथं विश्वदर्शन दिलं, परंतु त्रिविक्रम भारतीचा अहंकार जाण्यासाठी आपण दर्शन दिलं. आम्ही तर तुम्हाला प्रेमाने बोलवतो आहे, तुम्ही आमच्या घरी यावं आणि आम्हाला दर्शन द्यावं, आमच्याकडं तुम्ही राहावं, आम्ही तुमचा सांभाळ करू. तुम्ही आमच्या घरी राहिल्यानंतर आमच्या कुटुंबाला सेवा करता येईल आणि तुमच्या कृपा आशीर्वादामुळे आमचं उर्वरित आयुष्य सुख, शांती, समाधान, आनंदाने भरभरून जाईल. ते आपल्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही करावं अशी विनंती करा, प्रार्थना करा. महाराज आज ना उद्या तुमच्या घरी प्रकट होतील, कारण स्मरण मात्रेनं संतुष्ट असं गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. महाराजांना प्रकट करून घेण्यासाठी काही उचापात्या करायची गरज नाही, सहज प्राप्ती महाराज देतात. गुरुचरित्रामध्ये महाराजांच्या अनेक ठिकाणी असे अनेक चमत्कार अनुभवायला मिळतात. फक्त तुमची दृढभाव, दृढ शक्ती, प्रार्थना या गोष्टी केल्या तर बाकी काही करायची गरज नाही. भक्त किती चुकीचं वागतात, दुसऱ्याचं ऐकतात, दुसऱ्याचा मेंदू वापरतात, त्यामुळं जे काम सहज होणार होतं ते तुमच्या लांबत जातं. आज आपण हा व्हिडिओ पाहावा आणि विश्वदर्शन केव्हा तरी जर आपण गाणगापूरला गेला तर वेळाच वेळ काढून, काही वेळ लागत नाही. अफजलपूरपासून तुम्ही 1 तासामध्ये जाऊन येऊ शकता, एवढं जवळ आहे. अफजलपूर ते कुमशी 12 किलोमीटर फक्त अंतर आहे आणि उजव्या हाताला पुन्हा आल्यानंतर तुम्हाला सरळ चौडापूर मार्गे गाणगापूरला जाता येईल. तर तुमच्यावर नृसिंह सरस्वती महाराजांनी कृपा करावी. हा व्हिडिओ आपण पहा, अनेकांना पाठवा, कारण एवढा थोडक्या ह्याच्यात मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही 1-2 व्हिडिओ किंवा फोटो उपलब्ध झाले तर पुन्हा एकदा मी व्हिडिओ पाठवत. आपण यांच्या सेवा करायला मदत करावी आणि विश्वदर्शन पादुकांचं, गुरुचरणांचं दर्शन घेऊन आपलं उर्वरित आयुष्यामध्ये जे जे हवं ते मिळवावं. कारण सांगण्याचं तात्पर्य असं की गुरुचरित्रामध्ये एक ओवी आहे, ब्रह्मदेव आपल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे. तुमचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांच्या स्वहस्ते जी पत्रिका तयार केली आहे ती त्यांच्याकडे आहे. ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे, म्हणजे तुमचं कर्म ब्रह्मदेवाकडे असलेल्या तुमच्या पत्रिकेत लिहिलेलं आहे. तुम्ही कितीही उचापात्या करा, कितीही गोंधळ घाला, पैसे खर्च करा, त्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु गुरु महाराजांनी सांगितलं आहे, श्री गुरुचरण स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील. याचा अर्थ तुम्ही जेव्हा गुरुचरणांचं दर्शन घेताल, त्यांना शरण जाताल, तेव्हा ती दुष्टाक्षर शुभ होतील. याचा अर्थ खाडाखोड नाही. तुम्हाला तुमचा भोग, कर्म जे भोगायचं आहे ती भोगण्याची ताकद मिळेल. ती ताकद आजही जिथं जिथं गुरूंच्या पादुका आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा एक आपल्याला ताकद येते. गाणगापूरच्या ज्या निर्गुण पादुका आहेत
त्याचप्रमाणे या कुमशीच्या विश्वदर्शन पादुका आहेत, यांच्या दर्शनाने तुम्हाला सर्व काही मनासारखं व्हावं आणि भविष्यामध्ये तुम्हाला जे जे हवं ते मिळावं अशी प्रार्थना करतो. नमस्कार. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा